अपने बेबाक राजनीतिक अंदाज के लिए प्रसिद्ध नेहरू प्रभाग क्रमांक 100 का प्रतिनिधित्व करने वाले नवी मुंबई के अनुभवी ज्येष्ठ पूर्व नगर सेवक, पूर्व सभागृह नेता तथा भाजपा नवी मुंबई जिला उपाध्यक्ष रविंद्र थापे ने अपना जन्मदिन जनसेवा दिवस के तौर पर समर्पित करते हुए विभिन्न सामाजिक उपक्रमों के साथ भव्य अभिष्ट चिंतन समारोह के साथ मनाया, जहां इस अवसर पर रविंद्र थापे को जन्मदिन की शुभकामनाएं देने मुख्य अतिथि के तौर पर मौजूद थे महाराष्ट्र राज्य के वन मंत्री गणेश नाइक। उनके साथ ही महानगर बैंक की अध्यक्षा गीतांजलि शेड़के, भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, पूर्व महापौर जयवंत सुतार, पूर्व शिक्षण समिति सभापति राम विचारे, पूर्व स्थायी समिति सभापति नेत्रा शिर्के, पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविका सहित सामाजिक राज्य के क्षेत्र एवं प्रभाग की असंख्य जनता उपस्थित थी। रविंद्र थापे ने अपने जनसेवा दिवस की शुरुआत लॉयंस क्लब ऑफ तुर्भे के सौजन्य से अपने जनसंपर्क कार्यालय में मुफ्त आरोग्य जांच शिविर के साथ की, जहां बड़ी संख्या में नागरिकों ने स्वास्थ्य जांच का लाभ उठाया। तत्पश्चात आयोजित अभिष्ट चिंतन समारोह में गणेश नाइक ने रविंद्र थापे को जन्मदिन की शुभकामनाएं दी और उनके समाज सेवा के प्रति उनके योगदान की सराहना की। इस कार्यक्रम के दौरान वन मंत्री गणेश नाइक के हाथों प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों का सत्कार भी किया गया। साथ ही सुरक्षा रक्षकों एवं सफाई कर्मियों को छतरियों का वितरण कर उनका सम्मान किया गया। इस अवसर पर उपस्थित नागरिकों ने भी रविंद्र थापे के सामाजिक कार्यों की भरपूर सराहना की। हालांकि वह पल आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित तब हुआ जब रविंद्र थापे ने मान्यवरों और प्रभाग की जनता की मौजूदगी में अपने जन्मदिन का केक काटकर पल को अविस्मरणीय पल में तब्दील कर दिया। बता दें कि रविंद्र थापे ने अपने कार्यकाल में प्रभाग के विकास, बुनियादी सुविधाओं के विस्तार, स्वास्थ्य व शिक्षा के प्रसार और गरीब वंचित वर्गों के उत्थान के लिए कई महत्वपूर्ण कार्य किए हैं। नागरिकों की सुविधाओं की उपलब्धता, खेल व सांस्कृतिक कार्यक्रमों को प्रोत्साहन और जरूरतमंदों को त्वरित मदद करने की उनकी इन्हीं कार्यशैली की आज जनता कायल हो चुकी है। इस दौरान गणेश नाइक ने भी रविंद्र थापे की उल्लेखनीय कार्यों पर अपने विश्वास की मोहर लगाते हुए कहा कि मानवता धर्म का जतन कर रविंद्र थापे ने उद्योगपति से लेकर महानगर पालिका के सभागृह नेता तक का सफर तय किया है, जो आज एक साधारण बात नहीं। रविंद्र जी थापे सभागृह नेते, नवी मुंबई महानगरपालिका यांचा वाढदिवस सातत्याने गेली 25 वर्ष मी त्याच्या वाढदिवसाला येतो, कारण त्या दिवशी विविध सामाजिक कामाचा शुभारंभ होत असतो आणि हे अशा परिस्थितीमध्ये सातत्याने सगळ्यांशी नीट राहणारा, सर्व धर्म, जात, पंथ, वर्णाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन करणारा, अतिशय साधेपणाने जीवन सुरू करून आज उद्योगपती झालेला आणि नवी मुंबई सारख्या शहराचा महापालिकेत सभागृह नेता होण्याचा मान मिळाला, त्याच्या एवढं मोठं भाग्य नाही आणि त्याला पुढच्या भावी आयुष्याकरता आम्ही शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि पुढे चांगला आणखी मोठा अवश्य आमची इच्छा है। वहीं रविंद्र थापे ने अपने सामाजिक कार्यों का उल्लेख करते हुए कहा कि उनका प्रभाग क्रमांक 100 आज प्रभाग की जनता की जन भागीदारी के कारण और उनके विश्वास के कारण सामाजिक कार्यक्रमों और विकास कामों में नवी मुंबई का नंबर 1 का प्रभाग बन चुका है। प्रश्न असा आहे की वाढदिवस हा नाममात्र असतो। आपल्याला माहिती आहे की नामदार गणेश नाईक साहेब यांची शिकवण आहे, कोणताही गाजावाजा न करता समाजोपयोगी कार्यक्रम करून लोकांना जवळ घेण्याचा प्रयत्न करा। काल आम्ही विविध कार्यक्रम केले, जवळजवळ ह्या आठवड्याभर म्हणजे वृक्षारोपण असेल, बाकीचे समाजोपयोगी कार्यक्रम असेल। आज सकाळी जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम झाला, जवळजवळ 148 लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला। अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद भेटला। म्हणजे मतदार नोंदणीची भूमिका असेल, मतदार नोंदणीचा देखील कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी भगवती टावरच्या पार्किंगच्या याच्यामध्ये घेतला, तिथे जवळजवळ 250 लोकांचा सहभाग होता। आज भर पावसामध्ये आज ज्या लोकांनी सहभाग घेतला आहे, मला वाटतं चॅनलवाले असतीलच सकाळी, परंतु आजचा हा जो देखील कार्यक्रम आहे हा एक नाममात्र कार्यक्रम असो। दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या विभागातील नागरिकांनी, आमच्या भगिनींनी, महिला भगिनी असतील, सिनियर नागरिक असेल, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या महिला असतील, या सगळ्यांचा सहभाग असावा लागतो कुणी कारण। आणि समाजोपयोगी कार्यक्रमाच्या बरोबर विकासाचे कार्यक्रम, विकासोपयोगी कार्यक्रम आपण करत असतो की संबंध 111 वार्डमध्ये भले वार्ड क्रमांक 100 असेल, नावाने वार्ड क्रमांक 100 आहे, परंतु क्रमाने अग्रक्रमाने तो 1 नंबरमध्ये येतो। आम्ही कोरोना कालखंडातून तर आतापर्यंत मी फिगर दिली तर नवी मुंबईला कळालं तर अजून अडचणीचं होईल, परंतु त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे
या ठिकाणचे रस्त्याची कामं केली आहेत. तरी काँक्रिटीकरणाचं पावसामुळे अर्धवट राहिलं. 1 ऑक्टोबरला काम चालू होऊन 31 ऑक्टोबरपर्यंत सगळे रस्ते काँक्रिटीकरणाने होणार आहे. मी जी सुरुवात 2005ला काँक्रिटीकरणाने म्हणजे आंध्रमार्ग ते महापालिकेचं मुख्यालय केलं होतं. तो रस्ता 20 वर्ष झाला तरी तसा आहे. थोडेफार खड्डे पडले असतील, परंतु 20 वर्षामध्ये महानगरपालिकेला 1 रुपयाचा खर्च आला नाही. आमचा म्हणजे गावगावठांच्या व्यतिरिक्त आमचा जो प्रभाग आहे सेक्टर 19चा प्रभाग आहे, त्याच्यामध्ये म्हणजे शहरामध्ये पहिल्यांदा काँक्रिटीकरणाचं काम जे झालं असेल ते वॉर्ड क्रमांक 100मध्ये सेक्टर 19मध्ये झालेलं आहे. वंडर पार्क फक्त आमच्या सेक्टर 19मध्ये आहे. सायन्स पार्क, वंडर पार्क आणि दोन्ही जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये जे ऑडिटोरियम बनतं आहे जवळजवळ 265 कोटीचं काम त्या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. 90% काम पूर्ण झालेलं आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये जेव्हा नवीन सभागृह येईल त्याच्यामध्ये मी असेल किंवा कुणी दुसरं असेल, परंतु ह्या वार्डाची भूमिका करण्यासाठी ते सभागृहामध्ये ते काम परिपूर्ण होणार आहे. त्याच्याच व्यतिरिक्त आज आपण ज्या पद्धतीने लता मंगेशकर उद्यान केलेलं आहे, सेल्फी पॉईंटच्या पाठीमागं सायकल ट्रॅक केलेला आहे. सायकल ट्रॅक पांबीचा अर्धवट आहे, परंतु वार्ड क्रमांक 100चा 450 मीटरचा सायकल ट्रॅक रेडी आहे. मला वाटतं 4 वर्षापूर्वीच आपण ते नागरिकांसाठी खुला केलेले. असे अनेक उपक्रम आहेत जेणेकरून त्या ठिकाणी लोक वॉटर मीटर गटरच्या व्यतिरिक्त चांगले उपक्रम करू इच्छितात. हे जे उपक्रम आहेत खास करून लोकांच्या नागरिकांच्या पैशातून जो टॅक्स रुपी आम्ही कर घेतो आणि त्यातून देण्याची भूमिका करतो. लोक फक्त वॉटर मीटर गटर करतात आणि लोकांना खुश करायचा प्रयत्न करतात. वॉटर मीटर गटर तर कुणी करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कायमस्वरूपी स्मरणात राहतील अशी कामं करण्याचा प्रयत्न आम्ही या कोरोनाच्या कालखंडात देखील केलेला आहे. आणि म्हणूनच याचं सगळ्यांचं एक भाग म्हणून आजचा जो आमचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचा सहभाग हा फार महत्त्वाचाच आहे. छत्री वाटप असेल, आरोग्य शिबिर असेल, ही एक वेगळी भूमिका आहे. परंतु आज अंगारकी चतुर्थी असून त्या ठिकाणी बरेचसे सगळ्या लोकांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. म्हणून वार्डातील, निरोळमधील, विभागातील आणि नवी मुंबईतील सगळ्या जनतेचं मैं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. इस अभीष्ट चिंतन समारोह के दौरान मनोरंजन कार्यक्रमों का आयोजन भी किया गया, जिसका प्रभाग के नागरिकों ने लुत्फ उठाया. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.